नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे। फिक्स टर्म बेसिस असा हा जॉब असणार आहे। यामध्ये उमेदवारांना 1,29,000 पर्यंत पगार पदानुसार दिला जाणार आहे। तब्बल 1,213 पदांची मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातच उमेदवारांना एक्झाम देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत काही जागा देखील भरल्या जाणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण प्रक्रिया आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारचा हा जॉब आहे। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या AVNL मार्फत ही पदभरती असणार आहे। तब्बल 1,213 पदांची एक मेगा भरती आहे। यासाठी 10वी नंतर ITI झालेले, पदवी झालेले आणि इंजिनियर झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकता, खाली गेल्यानंतर AVNL म्हणजेच आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेड या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीमध्ये ही पदभरती असणार आहे। फिक्स टर्म असा हा जॉब आहे, म्हणजेच परमनंट जॉब नसणार आहे। फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट या तत्वावरती ही भरती केली जाणार आहे। सुरुवातीच्या 1 वर्षासाठी भरती असणार आहे, त्यानंतर 4 वर्ष तुमचे एक्सटेंड पिरियड केला जाणार आहे जर तुमचं काम समाधानकारक असेल, आणि त्याही नंतर जर तुमचं काम व्यवस्थित असेल, समाधानकारक असेल, तर हा पिरियड जो आहे तो एक्सटेंड केला जाणार आहे प्रत्येक 4 वर्षानंतर। यामध्ये मित्रांनो जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे। महाराष्ट्रात देखील या पदांच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे। महाराष्ट्रात तुम्हाला या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, कन्सल्टंट, डेप्युटी जनरल मॅनेजर, ॲडिशनल डेप्युटी मॅनेजर यांसारखी जबरदस्त पदं भरली जाणार आहे। आता यासाठी उमेदवारांनी 11 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या कालावधीमध्ये दिलेल्या या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, परीक्षा केंद्र ऑल ओव्हर भारतात याची परीक्षा केंद्र असणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातून नागपूर, पुणे, मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे। यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांचं ज्युनियर टेक्निशियन हे महत्त्वाचं पद भरणार आहे। वेगवेगळ्या विभागात हे पद असणार आहे। 10वी नंतर तुम्ही ITI केलेलं आहे अशा उमेदवारांसाठी हे पद खूप महत्त्वाचं असणार आहे। नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या तब्बल 1,005 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसोबतच एक्झिक्युटिव्ह पदांच्या देखील जागा असणार आहे। गट अ वर्गाची हे पदं असणार आहे। यामध्ये ज्युनियर मॅनेजरचे 165 जागा, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, ॲडिशनल जनरल मॅनेजर आणि कन्सल्टंट सारखी महत्त्वाची पदं असणार आहे। 208 जागा एक्झिक्युटिव्ह पदाच्या असणार आहे। अशा पद्धतीने नॉन एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह पदांच्या तब्बल 1,213 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। यासाठी उमेदवारांनी अर्थातच 25 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन आणि महिला उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। बाकी उमेदवारांना फक्त 300 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे। आता यामध्ये वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर हे जे काही पदं आहे या पदांसाठी उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत, तर बाकीच्या पदांसाठी उमेदवारांचं वय 65 वर्षापर्यंत असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार विशेष वयामध्ये सूट देखील दिली जाणार आहे। वेतन श्रेणीच्या बाबतीत बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। 25,050 ते 1,29,000 पर्यंत हा पगार असणार आहे। पदानुसार हा पगार प्रति महिन्याला उमेदवारांना दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त PF, ग्रॅज्युटी, मेडिकल सुविधा आणि ॲन्युअल इन्क्रिमेंट सारखे बेनिफिट देखील उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे। नोकरी ठिकाण बघू शकता, ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। महाराष्ट्रासाठी जर तुम्ही विचार करत असेल तर पुणे आणि अंबरनाथ
मुंबईजवळ जे अंबरनाथ आहे आणि पुणे हे तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे आणि हे तुमचं नोकरीचं ठिकाण देखील असणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। निवड प्रक्रियेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, ज्युनियर टेक्निशियन या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची CBT एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर ट्रेड टेस्ट घेतली जाणार आहे। ट्रेड टेस्ट ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे, याच्यात तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे। मात्र फायनल जे सिलेक्शन आहे ते CBT एक्झामच्या बेसवरती तुमचं केलं जाणार आहे। त्यानंतर ज्युनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासारख्या पदांसाठी CBT एक्झाम आणि इंटरव्ह्यू अशा 2 वेगवेगळ्या प्रक्रियेतून उमेदवारांना जावं लागणार आहे। तर बाकी पदांसाठी फक्त मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार आहे। हे देखील तुम्ही पदानुसार या ठिकाणी बघू शकता। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी असणार आहे। टेक्निशियनसारख्या पदांसाठी उमेदवारांचं ITI दिलेलं संबंधित विषयातनं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ज्युनियर मॅनेजर या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। तर काही पदांसाठी BE BTech दिलेल्या ब्रांचमधनं तुमचं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, BA BTech केलेला आहे, MBA केलेला आहे, MCA असेल किंवा मित्रांनो कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS केलेला असेल, तर अशा उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार ॲप्लिकेशन करता येणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही mahajobhub.in या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकता। या व्यतिरिक्त प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। या संदर्भाचे डिटेल्स तुम्ही PDF मध्ये देखील बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या संकेतस्थळावरती देखील दिलेली आहे। आता हा जो जॉब आहे मित्रांनो, हा परमनंट जॉब नसणार आहे, फिक्स टर्म बेसिस असा हा जॉब असणार आहे। मात्र 4 वर्ष तुमचा जो टर्म असतो हा पूर्ण झाल्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल, समाधानकारक असेल, तर 4-4 वर्षांनी ही टर्म वाढवली जाते। ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त खाली गेल्यानंतर अधिकृत जाहिरातीची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ती मी या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे। ॲप्लिकेशनची लिंक आहे, ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेले आहे। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती जायचं आहे। करिअर या टॅबवरती जाऊन सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। यावेळी तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे। त्यानंतर एक लॉगिन ID आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो लॉगिन ID पासवर्ड टाकून तुम्हाला वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरायची आहे। त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। यामध्ये CBT एक्झाम 100 गुणांची असणार आहे। यामध्ये 100 प्रश्न विचारले जाणार आहे। 2 तासाचा अवधी उमेदवारांना एक्झामसाठी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण उमेदवारांना येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।